नमस्कार मित्रांनो, आज आपण लिंबाच्या सरबताला लागणाऱ्या सिरपची रेसिपी बघणार आहे। चला तर मग करूया आपण या सिरपच्या रेसिपीला सुरुवात। सिरप बनवण्यासाठी मी 3 कप साखर घेतली आहे। त्या कपाच्या साहाय्याने मी 1.5 कप पाणी घेतले आहे। गॅस हा मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आणि आपल्याला साखरेचा एक धारी पाक करून घ्यायचा आहे। पाक करत असताना आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे, जेणे हा पाक खाली चिपकणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे। हा पाक आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे। आपल्याला लिंबू सरबत प्यायचा असेल किंवा अचानक घरी पाहुणे आले आणि त्यांना लिंबू सरबत करताना आपण तो कापतो, पिळतो, त्यात साखर टाकतो, अशा वेळी खूप वेळ जातो। ही प्रोसेस सोपी व स्मूथ बनवण्यासाठी आपण या लिंबाचा सिरप वापर करणार आहे। या सिरपचा वापर करून तुम्ही अगदी काही सेकंदात लिंबू सरबत बनवू शकतात। साखरेचा पाक करत असताना त्याला एक चांगली उकळी येऊन द्यायची। आपल्या पाकाला उकळी आलेली आहे, तसेच एक धारी पाक तयार झालेला आहे। आता यामध्ये मी 20 लिंबाचा रस घेत आहे आणि त्यामध्ये टाकत आहे। जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे असे नवनवीन व्हिडिओ पाहता येईल। पाकामध्ये लिंबाचा रस मिक्स केल्यावर आपल्याला साधारण 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर आपल्याला हे ढवळत राहायचं आहे। 7 ते 8 मिनिटं झाली आहेत। आता यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकणार आहे, तसेच याबरोबर आपण 1 चमचा काळे मीठ सुद्धा यामध्ये ऍड करून घेणार आहे। पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण आपल्याला 5 मिनिटं मंद आचेवर ढवळत राहायचं आहे। 5 मिनिटं झालेत। आता आपण गॅस बंद करून हे मिश्रण पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवणार आहे। आपले लिंबाचे सिरप पूर्णपणे थंड झालेत। आता आपण याला चाळणीच्या साहाय्याने किंवा एका सुती कापडाच्या साहाय्याने गाळून घेऊया। आता आपण हे सिरप एका बाटलीमध्ये भरून घेऊया। हे सिरप 3 ते 4 महिने आरामात टिकते। या सिरप पासून लिंबू सरबत कसे तयार होते ते आता आपण बघूया। यासाठी मी 1 चम्मच सिरप घेतलाय, यामध्ये थंडगार पाणी ऍड करत आहे। स्पूनच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित सिरप पाण्यामध्ये ढवळून घ्यायचं आहे। तयार आहे आपला लिंबू सरबत। कशी वाटली तुम्हाला रेसिपी ती मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। चला तर मग भेटूया पुन्हा नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।